तुकाराम मुंढे यांच्या खात्याचा भेसळखोरांना मोठा दणका. नाशिकमध्ये 17 लाखांची दूध पावडर जप्त, मोठे मासे रडारवर. राज्यभरात दूध भेसळीच्या वाढत्या तक्रारी येत असताना अन्न आणि औषध प्रशासनाने नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात एक मोठी धाड आणि कारवाई केलेली आहे. सिन्नरमधील शहा आणि परिसरातील गावामध्ये राबवलेल्या एका गुप्त मोहिमेत प्रशासनाने संशयित दूध भेसळ रॉकेटचा पर्दाफाश करत मोठा हादरा दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच राज्यभर भेसळखोरांविरोधात एक मोठी मोहीम छेडलेली आहे. त्यांच्या याच आक्रमक पावित्र्याचा भाग म्हणून नाशिक विभागाचे सहआयुक्त मंगेश माने यांच्या थेट मार्गदर्शनाखाली FDAचे पथक शनिवारी सिन्नरच्या पूर्व भागात दाखल झाले होते. सिन्नर तालुक्यातील रामपूर पुतळेवाडी येथे शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही धडक कारवाई सुरू होती आणि या मोहिमेत तब्बल 17,37,529 रुपयांचा दूध पावडरचा विनापरवाना साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रशांत रोहिदास काळे, वय 23, राहणार रामपूर पुतळेवाडी यांनी कोणताही वैध आणि अन्न परवाना अथवा खरेदी विक्रीची अधिकृत कागदपत्रे नसताना हा मोठा साठा जप्त करून ठेवला होता. हा साठा दूध भेसळीसाठीच वापरला जाणार असल्याचा तीव्र संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. या प्रकरणी प्रशांत काळे याच्या विरोधात वावी पोलिसात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपनिरीक्षक प्रमोद सरोवर पुढील तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.